नाही हे मला कळलंच नाही. बाबा, भास झाला असेल मला. आज काहीतरी विचित्रच घडतंय सगळं. म्हणजे अरे मी काम करत बसलो होतो मगाशी आणि अचानक झोप लागली मला काम करता करता. म्हणजे खूप विचित्र झोप होती ती. हो ना, अनन्या खूप वेळ दार वाजवत होती पण त्यांना इतकी गाढ झोप लागली होती कळलंच नाही कसं काय. असो मीरा, तू आराम कर हा बाळा, आम्ही आहोतच. आराम कर. अथर्व, तू आराम कर, मी एका वेळेला बघून येतो. खूप वेळ झाला ती एकटीच. हो हो, चल दादा. मीरा, बरं वाटतंय आता? हा, बरं. आता मला नीट सांग, काय झालं बाहेर? बाबा खरंच आले होते की तुला फक्त भास झाला? मला खरं सांगशील ना? सांग. बाबा, वाटलंच होतं मला, वाटलंच होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून इतके दिवस मी तुला काहीच सांगत नव्हते. त्या बाईचं नाव घेतलं ना की तू विचार करायचं सोडून टाकते. मी नाही मीरा, तू विचार करत नाहीयेस. आणि आई असं का करतील ग? बाबा कुठल्या तरी संकटात अडकलेत असं वाटलं म्हणून मी तुझ्याशी बोलायला लागले, नाहीतर मी तुझ्याशी बोललेही नसते. मीरा, एक मिनिट. तू काय बोलतेयस हे तुझं तुला तरी कळतंय का? तूच आत्ता म्हणालीस ना की आईचं खरं रूप दाखवायला बाबांनी मदत केली, बरोबर? केलीच आहे ना मदत. हा, मग इथे तुला आई दिसायला हव्यात ना, बाबा कसे दिसले? तेच तर सांगतेय मी तुला. हेच आपल्याला शोधून काढायचं. आणि तू माझ्यावर विश्वास तर ठेवून बघ. विश्वास आहे अगं मीरा, पण या बाबतीत नाही. तुझ्या मनात आईंबद्दल इतका द्वेष निर्माण झालाय ना की तू त्यांच्या विरोधात कधी काय बोलशील हे काही सांगता येत नाही अगं. नको ठेव विश्वास. ही लढाई माझी आहे, मी एकटीच लढते. तुझ्या सासूने माझ्या बाबांना जिथे कुठे डांबून ठेवलं असेल ना तिथून मी शोधून काढेन त्यांना. या सगळ्या मागे काय सत्य आहे हे मी लवकरात लवकर शोधून काढेन. मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. नाही आवडत आहे. थांबा, मग दुसरी जरा चांगली दाखवते तुला. ही बघ ही बघ बघ, ही बघ ना. म्हणजे तशी थोडीशी जाडी आहे पण गोरी गोरी पान आहे. नाही थांब, मग अजून दाखवते एक मिनिट. ही बघ ही बघ, हिचे केस मोठे आहेत छान. नाही का? मग दुसरं दाखवते ना, आहे आपल्याकडे अजून. हा ही छान आहे. म्हणजे सावळी आहे तशी पण नाकी डोळी छान आहे. काय चाललंय तुझं? बरं इनफ. हा, मी खूप फोटो बघितलेत, आता बस झालं प्लीज. अरे हेच करायचंय तुला. या फोटोत ना एखादी निवडायची छान मुलगी, पुढचं सगळं मी बघते. बायको, मी काय म्हणतो, तो ना जरा कन्फ्युज्ड वाटतोय. आपण एक काम करूया, यात 3-4 फोटो निवडूया आणि मग त्याला दाखवूया. हा, एक प्रॉब्लेम आहे ग. आता काय? आता याच्या लग्नाला पैसे लागतील, ते कुठून आणायचे? आता माझा शहामृगांच्या अंड्यांचा व्यवसाय तर. राहू दे, तुमचा व्यवसाय तुमच्याकडेच राहू देत. तुम्हाला आयुष्यात ना काही करताच आलं नाहीये. निदान आता मी काय म्हणते ना ते ऐका नुसतं. आजपर्यंत तेच करत आलोय. हे बघ ऐक, दार कोण लावणार सगळं सांगावं लागतं. हे बघ काय का, हे बघ मीरा आणि मंजिरी मध्ये ना नक्की युद्ध सुरू आहे आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा.
कसा? अरे कसा म्हणून काय विचारतोयस? तू लग्न करायचंस आणि मला नातू द्यायचा, बस. वाव, व्हॉट अ प्लॅन! वा, काय प्लॅन आहे मॉम. अरे हा चांगलाच प्लॅन आहे. आणि हे सगळं झालं ना असं तर सोन्याहून पिवळं होईल. कम ऑन. हे तुझं सोन्याहून पिवळं करण्यासाठी मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाहीये. अरे असं काय? झोप पूर्ण नाही झाली का तुझी? रात्रीची कुठे बाहेर गेली होतीस का? अशी रात्री अपरात्री बाहेर पडत जाऊ नकोस. एखाद्या दिवशी कोणीतरी तुझा जीव घेईल किंवा तुला कायमचं डांबून ठेवेल.